टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खरं तर हार्ट अटॅकमुळे अनेक नामवंत व्यक्ती ज्या आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपल्याला ऐकिवात असतात। मात्र आता या पद्धतीच्या हार्ट अटॅकची माहिती देणारं एक जॅकेट जे आहे ते ECG जॅकेट या नावाने जे आहे ते सोलापुरातील डॉक्टर गुरुनाथ परळे जे खरं तर हृदयविकार तज्ञ आहेत त्यांनी हे विकसित केलेलं आहे आणि त्यांना आता त्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी पेटंट देखील देण्यात आलेला आहे भारत सरकारकडून। आपल्यासोबत डॉक्टर गुरुनाथ परळे सर आहेत। सर खरं तर अभिनंदन तुमचं की तुम्ही अशा पद्धतीचं एक जॅकेट निर्मिती केलेली आहे जेणेकरून अनेकांचे जीव वाचण्यासाठी त्याचा मदत देखील होणार असल्याचं पाहायला मिळतं। काय नक्की ही संकल्पना आहे, कशा पद्धतीनं हा संपूर्ण तुम्ही जो काही जॅकेट तयार केलेला आहे ते कशा पद्धतीने ही कल्पना सुचली आणि काय जॅकेटचं महत्त्व आहे, काय सांगाल? तुम्ही म्हटल्याप्रमाणे हार्ट अटॅक हे अतिशय सिरियस असा आजार आहे जे जगात आणि भारतात नंबर 1 किलर हे सर्वात जास्त मृत्यूचं कारण असणारा असा आजार आहे। आणि या हार्ट अटॅकमुळे बहुतांश मृत्यू हे पहिल्या तासात व्हायची शक्यता जास्त असते किंवा हार्ट अटॅकमुळे ट्रीटमेंटचाही फायदा पहिल्या तासात, त्याला आम्ही गोल्डन आवर म्हणतो, ह्याच्यात जर ट्रीटमेंट दिली तर अटॅकचं मृत्यू टाळता येतो किंवा हार्ट अटॅकमुळे होणारं डॅमेज पण आपल्याला कमी करता येतं। त्यामुळे हार्ट अटॅकचं लवकरात लवकर निदान होणं गरजेचं असतं आणि हार्ट अटॅकचं निदान करण्याकरता ECG, आपण नेहमी जो ECG काढतो ज्याला आम्ही कन्व्हेन्शनली 12 लीड ECG म्हणतो, हा असणं गरजेचं असतं। आता हा दुर्गम भागात, खेडेगावात बऱ्याच ठिकाणी अशी ECGची सुविधा तरी नसते किंवा तो ECG काढल्यानंतर तो इंटरप्रिट करायची सुविधा नसती। याच्या उलट शहरात सुविधा असती पण ट्रॅफिक प्रॉब्लेम्स किंवा बऱ्याच इश्यूजमुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास विलंब होतो आणि दुर्दैवानं बऱ्याच जणांचा मृत्यू होतो। म्हणून माझ्या मनात विचार आला की समजा जर हा ECG कोणालाही घरच्या घरी काढता आला तर ECG घरच्या घरी काढून आपण मोबाईलद्वारे समजा जर कुठल्याही स्पेशालिस्टला जर पाठवता आलं आणि घरच्या घरी जर आपल्याला निदान करता आलं तर हार्ट अटॅकचं डायग्नोसिस होऊन लवकर ट्रीटमेंटही सुरू करता येईल आणि चुकून जर तो हार्ट अटॅक नसेल तर मग हॉस्पिटलला जाणे टळेलसुद्धा। म्हणून मी विचार केला की असं घरच्या घरी आपल्याला काय करता येईल की ज्याच्यामुळे घरच्या घरी आपल्याला हा 12 लीड ECG काढता येईल। आता हा 12 लीड ECG नेहमी जो आपण काढतो तर त्याच्यामध्ये जे 10 पॉईंट्स असतात ते 2 हात, 2 पाय आणि छातीवरचे 6 पॉईंट, अशा 10 पॉईंटवरनं हा ECG काढला जातो। तुमचा जर काही ECG काढला असेल तर याच्यात बऱ्याच वायरी असतात आणि हे जर पॉईंट्समध्ये जर लावण्यात जर चुकले, ह्या इलेक्ट्रोड्समध्ये चुकून वायरी इकडली तिकडे झाली तर हार्ट अटॅक नसताना डायग्नोसिस हार्ट अटॅकचं होऊ शकतं आणि असलेलं डायग्नोसिस मिस होऊ शकतं। म्हणून हा योग्य येणं गरजेचं आहे। आता हे कुठल्याही साध्या नेहमीच्या माणसाला हे शक्य नाही, त्याला करता तज्ञाची गरज आहे किंवा ट्रेनिंगची गरज आहे, कारण इकडे तिकडे झालं तर सगळा फार गोंधळ होऊ शकतो। म्हणून माझ्या मनात विचार आला की समजा जर असं एखादं आपल्याला जॅकेट जर डेव्हलप करता आले की ते जॅकेटमध्ये आपण हे इलेक्ट्रोड्स आधीच लावून ठेवले आणि ते जॅकेट घातले, आणखी नुसता त्याच्यातनं बटन दाबून कुठल्या आपल्या ECG मशीनवर ECG काढून मोबाईलद्वारे जर पाठवता आला तर घरच्या घरी डायग्नोसिस करता येईल। पण हे जे जॅकेट जर घालायचं तर हे 10 पॉईंट्स जे नॉर्मली 2 हात 2 पाय येथे असतात आणि छातीवर असतात तर हे आपल्याला छातीवर आणि पोटावर ठेवायला लागतील। आता ECG ज्यावेळी छातीवर आणि पोटावर ठेवल्यानंतर जो ECG येतो तो आणि नेहमीचा ECG याच्यात फरक असतो। त्यामुळं ही शंका साहजिकच आहे की मग त्यातनं येणारा ECG हा बरोबर असेल का, हार्ट अटॅकचं डायग्नोसिस ॲक्युरेट होईल का? असा इनफॅक्ट गेले 40-50 वर्ष बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, त्यांनी छातीवरचे पोटावरचे पॉईंट्स बोलून ECG काढले पण ते नेहमीच्या ECGपेक्षा वेगळे आले। तर मी बरेच असे ट्रायल एरर केला आणि मला असे छाती आणि पोटावरचे पॉईंट्स सापडले जे 2 खांद्याच्या जवळ आहेत आणि 2 बेंबीच्या जवळ आहेत की जिथून जर ECG काढला गेला आणि 6 जे पॉईंट्स आहेत ते नेहमीच्या छातीचे नेहमीचे 6 पॉईंट्स आहेत तसे, तर इथून जर ECG हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये जर काढला गेला तर नेहमीचा ECG आणि हा ECG सारखा असतो, फक्त हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये। एरवी ह्या ECGमध्ये फरक आहे पण हार्ट अटॅकच्या ECGमध्ये मात्र ते दोन्हीच साम्यत असतं। त्यामुळं मग मी हे संशोधन चालू ठेवलं आणि 1000पेक्षा जास्त पेशंटमध्ये मी हे ECG काढले, अश्विनी रुग्णालयामध्ये हे काढले। तिथल्या मॅनेजमेंटचा आणि तिथल्या स्टाफचा मला फार फायदा झाला, फार मदत झाली, त्यांच्या सहकार्यानेच मी हे संशोधन पूर्ण करू शकलो।
तर तिथं मी हे 1000पेक्षा जास्त पेशंटचे ECG काढले आणि दाखवू शकलो की हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये हे ECG सारखे येतात. आणि हा मी माझा शोध निबंध अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी कॉन्फरन्स शिकागो इथं 2021मध्ये सादर केला, जो जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रसिद्ध झाला. नंतर एक मोठं ह्याच्यावरचं आर्टिकलसुद्धा मी इंडियन हार्ट जर्नलमध्ये 2022मध्ये पब्लिश केलं. आणि तेव्हापासून मी हे पेटंट करता मी अप्लाय करण्याकरता सुरुवात केली. आणखीन ते पेटंट मला परवा म्हणजे 15 जुलैला हे देण्यात आलं. तर थोडक्यात हे घरच्या घरी हा आपल्याला ECG काढता येईल ह्याच्याकरता जॅकेट आहे. ह्याच्याकरता मग आम्ही एक कंपनी स्टार्टअप सुरू केली ज्याचं नाव आहे हेयान हेल्थ सोल्युशन, ज्याचे आम्ही 3 पार्टनर आहोत. मी, माझा एक मावस भाऊ आहे प्रशांत सदावर्ते आणि दुसरा एक श्रीराम कुलकर्णी. हे दोघं इंजिनियर आहेत. ते दोघंही यांची बहुमूल्य साथ मला मिळाली. त्यामुळे हे प्रॉडक्ट हे पूर्णत्वास जाण्यास मला मदत होते. ऑफकोर्स हे प्रॉडक्ट अजून पूर्ण झाले नाही. श्रीराम कुलकर्णी ह्याच्या ECG मशीनवर काम करत आहेत. प्रशांत हे वेस्टवर काम करत आहेत. आणखी ECG एकदा हे पूर्ण व्हायला मला काही महिने लागतील. मग त्याच्यानंतर हे कमर्शियली मी मार्केटमध्ये आणायचा विचार करतो आहे. आपण साधारण 1000पेक्षा अधिक सॅम्पल्स जे आहेत त्यामध्ये घेतलेले आहेत. त्यामध्ये ॲक्युरसी ही इतर जे काही ECG आहेत त्याप्रमाणेच दाखवलेलं पाहायला मिळालं का? आणि दुसरं असं आहे की आता प्रत्येकाची शरीरयष्टी ही वेगवेगळी असू शकते, तर ती कशा पद्धतीने ॲडजस्ट असणार आहे किंवा त्याचं माप घेऊन ते होणार काय नक्की त्याच्यामध्ये? हा अतिशय चांगला प्रश्न विचारला. पहिला म्हणजे ते 1000 पेशंटपेक्षा जास्त जे मी केले ते हार्ट अटॅकच्या फक्त पेशंटमध्ये दोन्ही ECG सारखे आलेत. म्हणजे हार्ट अटॅकचं डायग्नोसिस मिस होत नव्हतं. आता तुम्ही दुसरा प्रश्न हा योग्य विचारला. हा फार एक चॅलेंजिंग प्रश्न आहे की जिथं प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी आहे. तर आम्ही 3 सायझेसचे जॅकेट बनवतो आहे. स्मॉल, मीडियम, लार्ज जसे आपले शर्ट्सचे सायझेस असतात असे 3 जॅकेट्सचे ECG बनवून आम्ही हा ॲक्च्युअल 3 जॅकेट्सवर हे ICUमध्ये हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये हे 3 जॅकेट्सचे ECG काढले. आणि हा शोध निबंध मी युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीमध्ये ॲम्स्टरडॅममध्ये 2 वर्षापूर्वी सादर केला की जवळजवळ 90% जास्त पेशंटमध्ये, मी 100% म्हणत नाही, जे अतिशय मोठे आहेत किंवा जे अतिशय लहान आहेत, शरीरयष्टीनं लहान आहेत, त्यांच्यामध्ये हे 3 जॅकेट्स उपयोगी होत नाहीत. पण 90%पेक्षा जास्त पॉप्युलेशनमध्ये ह्या 3 जॅकेटद्वारे ECG काढता येतो. खरं तर ही मोठी क्रांती म्हणावी लागेल, कारण या माध्यमातून जे ग्रामीण भागात, दुर्गम भागात जे काही लोक राहतात त्यांच्यासाठी हे वरदान असणार आहे. पण मग याचे कॉस्ट साधारण किती असू शकते आणि हे कधीपासून साधारण विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे? हां, जॅकेटची कॉस्ट ही फारशी नसणार आहे. त्या इलेक्ट्रोड्स आणि जॅकेट मेन जो खर्च येईल तो ECG मशीन, जो मला आता आमच्याला स्वतःला डेव्हलप करायचं आहे किंवा आता कोणाबरोबर तरी टाईप करून आम्ही ते मशीन घ्यायचा प्रयत्न करतो आहे. मेन कॉस्ट जॅकेटची काय 2 ते 3,000 रुपये किंमत आम्ही ठेवायचा विचार करतो आहे. तर ECG मशीन ही कमर्शियली सध्या जर तुम्ही बघितले तर कुठलीही मशीन 50,000पेक्षा मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे, 50,000पेक्षा कमी किमतीत. पण आम्ही आमचं मशीन हे साधारण स्वतः प्रोड्यूस करून 15,000च्या आत किंमत ठेवायचा आमचा विचार आहे. ते जर झालं, कारण साधारण आता आपण बरेच लोक बघतो, बरेच माझे पेशंट्स आहेत ज्यांच्याकडे घरी BPचं मशीन आहे आणि त्या BPच्या मशीनची किंमत साधारण 8 ते 10,000 आहे. त्यामुळं मला असं वाटतं की 15,000 समजा जर मी ECG मशीन उपलब्ध करू शकलो तर बऱ्याच रुग्णांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद सर. आपण पाहिलं की खरं तर सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीचं हे जे जॅकेट आहे ECG जॅकेट, सर त्याला नाव आपण एक नाव दिलेलं आहे त्या जॅकेटला. काय नाव दिलेलं आहे त्याचं? नाव दिलासा असं दिलेलं आहे. हे आमच्या आम्ही कंपनीनं हे मिळून हे नाव ठरवले. दिलासा रुग्णांना दिलासा मिळावा हा याचा उद्देश आहे. पाहिलं की दिलासा हे ECG जॅकेट जे आहे ते आता नव्याने त्याचं पेटंट देखील डॉक्टर गुरुनाथ परळे सरांना मिळाले. खरं तर 30 वर्षांपेक्षा अधिक प्रॅक्टिस जी आहे ती डॉक्टर आणि हृदयविकाराच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती ते सातत्याने करत आलेले आहेत. आणि सोलापुरातील तसेच राज्यभरातील एक नावाजलेलं नाव म्हणून देखील डॉक्टर गुरुनाथ परळे सरांचं आहे. त्यामुळे या जॅकेटचे जे आहेत आता पेटंट तर मिळालेलं आहे, लवकरच त्याची विक्री देखील सुरू होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच जे पेशंट दगावण्याची शक्यता आहे, किमान त्यांना जर का पूर्वकल्पना मिळाली, गोल्डन हॉवरमध्ये जर का त्या पेशंटला हे कळालं की हा हार्ट अटॅक आहे, तर त्यामुळे अनेकांचे प्राण वाचण्याची शक्यता आहे. त्यामुळे
हे जॅकेट निश्चितपणेच दिलासा देणारं असं हे दिलासा इसी जॅकेट जे आहे ते बाजारात लवकरच येतं आहे. काय म्हणतात? अजून एका ठिकाणी याचा म्हणजे फायदा होईल असं मला वाटतं. पब्लिक प्लेसेस म्हणजे रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, एस.टी. स्टँड, ट्रेन्स, रेल्वेमध्ये सुद्धा आता बऱ्याच जणांना छाती दुखतं आणि डायग्नोसिस करता येत नाही, स्टेशन लांब असतं. अशा वेळेसुद्धा किंवा आता आपण बघितले बरेच मृत्यू जिममध्ये होतात. त्याचा जिमच्या ठिकाणी समजा सुद्धा असे जर हे झाले तर आपल्याला बरेचसे जीव वाचवता येतील. त्यामुळे तशी ह्याचा स्कोप भरपूर आहे जर योग्य रीतीनं हा वापरला गेला तर. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.